दशक 13वा समास 7वा प्रत्यय विवरण. श्रीराम. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस श्रीराम. आधी पैस मग पदार्थ प्रत्यय पाहता यथार्थ. प्रत्यय विण पाहता व्यर्थ सकळ काही श्रीराम. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ आत्मा म्हणजे तो चंचळ. तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा श्रीराम. घट आकाश दृष्टांत ब्रह्माचा घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. विवरता अर्थ दोहींचा भिन्न आहे श्रीराम. भूत म्हणजे जितुके झाले झाले तितुके निमाले. चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे श्रीराम. अविद्या जड आत्मा चंचळ जड कर्पूर आत्मा अनळ. दोन्ही जळवण तत्काळ विजोन जाती श्रीराम. ब्रह्म आकाश निश्चळ जाती आत्मा वायो चंचळ जाती. परीक्षवंत परीक्षिती खरे की खोटे श्रीराम. जड अनेक आत्मा एक ऐसा आत्मानात्मा विवेक. जगा वर्तविता जगन्नायक तयास म्हणावे श्रीराम. जड अनात्मा चेतवी आत्मा सर्वी वर्ते सर्वात्मा. अवघा मिळवून चंचळ आत्मा निश्चळ नव्हे श्रीराम. निश्चळ ते परब्रह्म जेथे नाही दृश्य भ्रम. बिमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे श्रीराम. आधी आत्मानात्म विवेक थोर मग सारासार विचार. सारासार विचारे संहार प्रकृतीचा श्रीराम. विचारे प्रकृती संहारे दृश्य असताच वोसरे. अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे श्रीराम. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला. उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी श्रीराम. अर्थासारिखा आत्मा होतो जिकडे नेला तिकडे जातो. अनुमाने संदेही पडतो काही एक श्रीराम. निस्संदेह अर्थ चालिला तरी आत्मा निस्संदेहची झाला. अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी श्रीराम. नवरसिक अर्थ चाले श्रोते तद्रूपची झाले. चाटपणे होऊन गेले चाटची अवघे श्रीराम. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग. या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा श्रीराम. उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले. लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची बैसे श्रीराम. पदार्थ वर्णन अवघे किती म्हणून सांगावे. परंतु अंतरी समजावे होय की नव्हे श्रीराम. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले. हित अनहित परीक्षिले परीक्षवंती श्रीराम. या कारणे सर्व सांडावे एक देवास ढुंडावे. तरीच वर्म पडे ठावे काही एक श्रीराम. नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली. ऐसी चुकताच गेली जन्मवरी श्रीराम. सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलिला. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा श्रीराम. म्हणून नाना दुःखे भोगिती सर्व काळ कष्टी होती. मनी सुखची इच्छिती परिते कैचे श्रीराम. उदंड सुख जया लागले वेडे तयास चुकले. सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता श्रीराम. शहाण्याने ऐसे न करावे सुख होय तेची करावे. देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते श्रीराम. मुख्य देवची ठाई पडिला मग काय उणे तयाला. लोक वेडे विवेकाला सांडून जाती श्रीराम. विवेकाचे फळ ते सुख अविवेकाचे फळ ते दुःख. यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे श्रीराम. कर्तयासी ओळखावे यास विवेक म्हणावे. विवेक सांडिता व्हावे परम दुःखी श्रीराम. आता असो हे बोलणे कर्त्यास ओळखणे. आपले हित विचक्षणे चुको नये श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यये विवरणाम समास 7वा समाप्त. दशक 13वा समास 7वा प्रत्यय विवरण. श्रीराम. निर्मळ निश्चळ निराभास अशा परब्रह्मास फक्त आकाशाचा दृष्टांत देता येतो. आकाश म्हणजे ऐसपैस पसरलेले अवकाश होय. आधी पोकळी असते मग तेथे पदार्थ निर्माण होतो. असा यथार्थ अनुभव आपल्याला येत असतो. अनुभवाशिवाय जे काही असेल ते सर्व व्यर्थ समजावे. परब्रह्म हे निश्चळ आहे तर आत्मा हा चंचळ आहे. त्याला योग्य दृष्टांत वायूचा जाणावा. ब्रह्माला घटाकाशाचा दृष्टांत देतात तर आत्म्याला घटबिंबाचा दृष्टांत देतात. या दोन्ही दृष्टांताच्या अर्थाचे विवरण केले की दोन्ही भिन्न आहेत हे कळते. घटातील आकाश निश्चल असते आणि घटात पाणी भरल्यावर त्या घटातील पाण्यात जे आकाश प्रतिबिंबित होते
ते पाण्याच्या उपाधीमुळे चंचल भासते. तसे परब्रह्म ते निश्चल असते आणि बुद्धीत प्रतिबिंबित जे चैतन्य तोच चंचल असा जीवात्मा होय. भूत म्हणजे जे उत्पन्न झाले ते, जे जे उत्पन्न होते ते ते नष्ट होते. चंचलही येते आणि जाते हे जाणून घ्यावे. अविद्या ही जड आहे, तर आत्मा चेतन असला तरी चंचल आहे. जड अविद्या ही कापरासारखी आहे, तर चेतन आत्मा अग्नीसारखा आहे. दोन्ही जळून तत्काळ विझून जातात. ब्रह्म आणि आकाश हे निश्चल स्वभावाचे आहेत, तर आत्मा आणि वायू हे चंचल आहेत. परीक्षवंत परीक्षा करून काय खरे काय खोटे हे अचूक जाणतात. जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत, आत्मा मात्र एक आहे. असा हा आत्मानात्म विवेक आहे. तो आत्माच सर्व जगाचा चालक आहे, म्हणून त्यालाच जगन्नायक म्हणावे. जड अनात्म वस्तूला आत्मा चेतवितो. सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा म्हणतात आणि सर्वांचा मिळून जो अंतरात्मा त्यालाच चंचल आत्मा म्हणतात. तो म्हणजे निश्चल परब्रह्म नव्हे. परब्रह्म निश्चळ असते, तेथे दृश्य भ्रम नसतो. विमळ ब्रह्म हे भ्रमरहित जसेच्या तसेच असते. आधी थोर असा आत्मानात्म विवेक करावा, नंतर सारासार विचार करावा. सारासार विवेकाने असार अशा प्रकृतीचा संहार होतो. केवळ विचारानेही प्रकृतीचा संहार होतो आणि दृश्य जगत दिसत असूनही नसल्यासारखे होते. अध्यात्म श्रवणाने अंतरात्मा निर्गुणात प्रवेश करतो, त्याच्याशी तादात्म्य पावतो. जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. उन्नती करणारा अर्थ लागला तर अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती होते. उतरता अर्थ लागला तर अंतरात्माही भूमंडळी उतरतो, म्हणजे दृश्य जगताशी तादात्म्य पावतो. जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. त्याला जिकडे न्यावे तिकडे तो जातो. अनुमानाने तो काही वेळा संदेहात पडतो. निस्संदेह अर्थ लागला तर अंतरात्मा निस्संदेही होतो. अनुमानिक अर्थ लागला तर तो अनुमान रूप होतो. अध्यात्म निरूपणात किंवा कथेत नवरसात्मक वर्णन असेल तर श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप होतात. चावटपणाचे वर्णन असेल तर ते ऐकून श्रोतेही सर्व चावट होऊन जातात. जसा संघ घडतो तसे सरड्याचे रंग बदलत असतात. अंतरात्म्याचेही तसेच आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक उत्तम मार्गच धरावा. उत्तम अन्नाविषयी बोलणे चालू असेल तर माणसाचे मन अन्नाकारच होते. स्त्रीच्या लावण्याचे वर्णन चालू असेल तर मन तेथेच तादात्म्य पावते. याप्रमाणे ज्या पदार्थाचे वर्णन करावे तेथे मन तादात्म्य पावते. त्याचे किती म्हणून वर्णन करणार? पण प्रत्येकाने आपल्या मनाशीच विचार करावा की असे होते की नाही. जे जे माणूस पाहतो किंवा ऐकतो ते ते त्याच्या अंतरी सुदृढ होऊन बसते. म्हणून काय केल्याने हित होईल आणि काय केल्याने अनहित होईल याची परीक्षा करून परीक्षावंताने ज्या योगे हित होईल ते करावे. म्हणून माणसाने इतर सर्व काही सोडून द्यावे आणि फक्त एका देवाचा शोध घ्यावा, म्हणजे त्याला यातील रहस्य थोडेफार कळून येईल. अनेक प्रकारची सुखे देवानेच उत्पन्न केली आहेत, पण लोकांना देवाचाच विसर पडतो. ही त्यांच्याकडून चूक होत असते. अशी चूक करीतच त्यांचा जन्म वाया जातो. सर्व सोडून मला शोधा असे प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितले आहे, पण लोकांनी भगवंतांचाही शब्द मानला नाही. म्हणूनच त्यांना नाना प्रकारचे दुःख सोसावे लागते आणि त्यामुळे ते सर्व काळ कष्टी होतात. मनात जर त्यांना सुखाचीच इच्छा असते, पण ते कसे मिळणार? ज्या भगवंतापाशी उदंड सुख आहे त्या भगवंताला वेडे लोक विसरतात. त्यामुळे सुख सुख असे म्हणत असता दुःख भोगून मरून जातात. म्हणून शहाण्या माणसाने असे चुकू नये. ज्या योगे सुख होईल तेच करावे. ब्रह्मांडाच्याही पलीकडे जाऊन देवाला ढुंढावे. मुख्य देवाचीच एकदा प्राप्ती झाली की मग त्याला सुखाला काय उणे पडणार आहे? वेडे लोक विवेकाला सोडून वागतात. विवेकाचे फळ ते सुख होय आणि अविवेकाचे फळ ते दुःख होय. यांपैकी ज्याला जे हवे असेल ते मिळावे म्हणून जे करणे आवश्यक आहे ते त्याने केले पाहिजे. मुख्य करता कोण हे ओळखणे ह्यालाच विवेक म्हणतात. तो विवेक केला नाही तर परमदुःखी व्हावे लागते. असो, आता हे बोलणे राहू दे. विचारवंताने मुख्य कर्त्यास ओळखावे व आपले हित साधावे, यात चूक करू नये. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यये विवरणाम समास 7वा समाप्त.